मित्रांनो नमस्कार. एमबीबीएस बीडीएसचा स्पॉट राऊंड जशी अचानक एक दिवस नोटीस आली आणि काल मेल पाठवण्याची शेवटची डेट होती आणि आज स्पॉट राऊंडचं सिलेक्शन सुद्धा झालं आणि मुलांचं जॉईनिंग सुद्धा सुरू आहे. मग आता याच पद्धतीनं बीएमएस बीएचएमएस चे राऊंड समोर येतील का, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनामध्ये. तर त्यामुळे सविस्तर डिस्कस आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करूया. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत जर तुमचा स्कोअर कमी असेल, तुम्ही 250 250 मार्काच्या आतमध्ये असाल, तर तुम्ही तमिळनाडू बीएमएस चा विचार अजून सुद्धा करू शकता. आपला परत एक ग्रुप जातोय, माग 2 वेळेस ग्रुप जाऊन आला, त्यांच्या ऍडमिशन फायनल झाल्या. अजून एक ग्रुप साधारण 22 ते 24 तारखेच्या दरम्यान जाणार आहे. कॉलेजचं जर फी स्ट्रक्चर बघितलं आपण तर विथ हॉस्टेल मेस जवळपास 2,75,000 रुपये पर इयर असं फी स्ट्रक्चर हे पडतं. यामध्ये साधारण 1.5 लाख रुपयापर्यंत कॉलेजची फीज असते आणि 1.25 लाखापर्यंत तुमचं हॉस्टेल प्लस मेस जातं. हे सगळं 5 वर्षाचं फी स्ट्रक्चर तुमचं असू शकतं. यामध्ये तुम्हाला इतर जो खर्च आहे तर तो वेगळा, जसं तुमचं जाणं येणं असेल, अजून तुमचा जो वैयक्तिक खर्च आहे तो वेगळा लागू शकतो. म्हणजे 5 वर्षाचं तुमचं बजेट हे तयार असेल तर नक्की तुम्ही येणाऱ्या 22 ते 24 तारखेच्या दरम्यान आपले जे विद्यार्थी जात आहेत तमिळनाडूला त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू शकता. 84 59 81 89 23 या नंबरला तमिळनाडू बीएमएस असा मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील. फीस पे केल्याच्या नंतर तुम्हाला कॉल सुद्धा येईल. आता बघूया की नेमकं बीएमएस आता इथनं समोरच्या प्रक्रिया कशा चालतील. एक जर आपण विचार करायला गेलो तर आजची 19/11/2025 आहे आणि आज रोजी एमबीबीएस बीडीएस चा जो स्पॉट राऊंड आहे की ज्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतात, तर तो सिलेक्शन लिस्ट पहिली लागलेली आहे. काल रात्री उशिरा प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती लिस्ट आली. आता बऱ्याच कॉलेजच्या वेबसाईटवर लिस्ट दिसत नाही, तर तो एक वेगळा विषय आहे, तर तो पण आपण नंतर चर्चेला घेऊ. पण आजचं जॉईनिंग आहे आणि त्या विद्यार्थ्यांना लास्ट डेट आहे आजच जॉईनिंगची. थोडक्यात एका दिवसामध्ये जॉईन व्हायचंय. काल मेल टाकले आणि आज जॉईन व्हायचंय. खूप अवघड प्रक्रियामधून जावं लागणार आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना. बघा आता आजची जी डेट आहे तर आज रोजी जर आपण विचार केला तर आपला जो बीएमएस वाला राऊंड आहे तर तो नेमका आपण कुठपर्यंत येतो याची माहिती तुम्हाला असावी. आपला मित्रांनो थर्ड राऊंड जो आहे तर तो संपलेला आहे. थोडक्यात थर्ड राऊंडचं जे जॉईनिंग आहे तर ते विद्यार्थ्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण फोर्थ राऊंडची वाट बघतोय. आता फोर्थ राऊंड म्हणजे आपण याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो. फोर्थ राऊंड, आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड आणि फोर्थ राऊंड हे एकच झालं आणि याचं जे चॉईस फिलिंग आहे तर ते प्रत्येक कॉलेजला मेल टाकून करायचं नसतं. फोर्थ राऊंडला चॉईस फिलिंग जे आहे तर ते ऑनलाईनच करावं लागतं. आपल्या सीईटी सेल प्रोफाईलचं लॉग इन करायचं. जसे आपण पहिल्या राऊंडला चॉईसेस टाकले होते, सेकंड राऊंडला टाकले होते, थर्डला टाकले होते, तर त्याच पद्धतीनं फोर्थ राऊंडला सुद्धा चॉईस फिलिंग करावी लागते. आता थोडं समजावून घ्या, व्हिडिओची लेंथ वाढू शकते पण थोडी मानसिकता ठेवा. खूप महत्वाच्या बाबी आहे, कारण आता ऍडमिशनची कट ऑफ डेट जी आहे लास्ट डेट तर ती जवळ येते. तुमचं वर्ष वाया जायला नको. बघा आता हे फोर्थ राऊंड जो आहे, फोर्थ राऊंड जेव्हा आपण ऑनलाईन चॉईस फिलिंग करू तर त्यानंतर सिलेक्शन लिस्ट येईल. आता या सिलेक्शन लिस्ट मध्ये जे विद्यार्थी थर्ड राऊंड पर्यंत जॉईनिंग झालेले होते तर त्यांच्या नावासमोर रिटेन्शन असा शब्द लिहून येतो. त्यांनी रिटेन्शन दिलेला असेल तरी सुद्धा लिहून येतो, नसेल दिलेलं तरी सुद्धा लिहून येतो. तुम्ही जर एमबीबीएस बीडीएस ची आता आलेली सिलेक्शन लिस्ट बघितली फोर्थ राऊंडची तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावासमोर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये RET असा शब्द दिसेल. मग आता हे थर्ड राऊंड पर्यंत जॉईन झालेले जे पण स्टुडंट आहे तर ते फोर्थ राऊंड साठी नॉट इलिजिबल ठरतील. आता याचा परिणाम कट ऑफ वर होणार हे मात्र निश्चित. पण एकदमच कट ऑफ ड्रॉप होईल का, तर तसा विषय राहणार नाही. जो कट ऑफ सध्या 290 मार्काच्या वर आहे तर तो एकदम 270 वर येणं थोडं अवघड वाटतंय. आता यामध्ये काय होणार आहे बघा, जेव्हा फोर्थ राऊंडचं जॉईनिंग वगैरे संपेल, आता यामध्ये पण एक अडचण येणार आहे की फोर्थ राऊंडला जॉईनिंगला खूप कमी दिवस दिले जातील, कारण वेळ कमी आहे. कट ऑफ डेट आयुषची जवळ येते ऍडमिशनची, तर त्यामुळे फोर्थ राऊंडला ऍडमिशनसाठी दिवस सुद्धा कमी दिले जातील आणि तुम्हाला ते सगळं प्लॅन करून कॉलेजला जॉईन होणं गरजेचं राहील. कारण जर तुम्ही जॉईन नाही झाले फोर्थ राऊंडला तर तुमचं आयुषचं काउन्सिलिंग संपून जाईल, तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. आता फोर्थ राऊंड संपल्याच्या नंतर जर सीट्स वॅकंट राहिल्या तर मात्र काय होईल बघा. आता एमबीबीएस बीडीएसचं जर आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन जर वाचलं सीईटी सेलचं
तर स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड असं कुठेही दिलेलं नव्हतं की होणार म्हणून. आता यामध्ये सुद्धा नाही दिलेलं की होईल म्हणून. पण मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट गेल्या. ऍडमिशनची कट ऑफ डेट असते ती संपल्याच्या नंतर कॉलेजवाले ऍडमिशन घेऊ शकत नाहीत. ऍडमिशनची डेट संपली, मुलं त्या ठिकाणी जॉईन झाले नव्हते, तर त्यामुळे त्यांच्या सीट्स वॅकंट गेल्या आणि त्या सीट्स आता 4.5 वर्ष वॅकंट राहणार आहे. मग आता यामुळं एमबीबीएस बीडीएस वाल्यांनी जसं केलं, त्यांनी कदाचित रिक्वेस्ट केली असेल, तर त्याच पद्धतीनं बीएमएस बीएचएमएस म्हणजे आयुष हे सुद्धा जसं 2021 मध्ये झालं, 2022 मध्ये झालं, स्पॉट राऊंड झालेला होता, तर तसा स्पॉट राऊंड होईल. आता ही प्रक्रिया कशी असेल तर ते लक्षात घ्या. आणि नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच प्रक्रिया समजून घेत असताना एक विषय लक्षात घ्या. तुम्ही जर कुठे जॉईन नसाल तर हे स्पॉट राऊंड मधून जाणं थोडं अवघड आहे. कारण काय, खूप किचकट प्रक्रिया आहे, कोणीतरी समजावून सांगणारा असावं. तुमच्या जवळपास जरी एखादा काउन्सिलर असेल की ज्याला याची पूर्ण माहिती आहे, तिकडे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. असं काही नाही की जिजाऊ अकॅडमी जॉईन करायला पाहिजे. तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमी जॉईन करायची असेल तर नक्की तुम्ही एक आता सध्या मेसेज करू शकता महाराष्ट्र काउन्सिलिंग, तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. पण काउन्सिलिंग फीज मध्ये कुठलाही डिफरन्स पडणार नाही. नीट एक्झामच्या अगोदर जी काउन्सिलिंग फीज आम्ही घेतली तर तीच आता सुद्धा आम्ही घेत असतो. तर त्यामुळे त्यामध्ये निगोशिएट आम्ही कधीच करत नाही. शेवटच्या दिवशी सुद्धा तीच फीज असते. बघा आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपला स्पॉट राऊंड लागणार आहे तर त्यावेळेस होईल काय, तर आपल्याला हे 2 प्रकारचे फॉर्म मिळतील ऑनलाईन. आता यामध्ये एमबीबीएस बीडीएस असं लिहिलेलं आहे. इथं जर तुम्ही पाहिला शब्द हा, तर एमबीबीएस बीडीएस आहे आणि हा 15% फॉर्म आहे, म्हणजे मॅनेजमेंट कोटाचा फॉर्म आहे. मग आता यामध्ये बीएमएस बीएचएमएस असा शब्द येईल, बीओएमएस असेल आणि या ठिकाणी 15% तर राहणारच आहे, कारण हा मॅनेजमेंटचा फॉर्म आहे. यानंतर इकडचा जो फॉर्म आहे तर तो 85%चा आहे सीईटी सेलचा. यामध्ये पण एमबीबीएस बीडीएस असा शब्द आहे, कारण हा फॉर्म एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडच्या वेळेस सीईटी सेलनं दिलेला आहे. ज्यावेळेस बीएमएसचा स्पॉट राऊंड होईल तर तेव्हा इथं बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस असा शब्द येऊन जाईल. आणि हे 85% म्हणजे स्टेट कोटाचा हा फॉर्म आहे. हे सगळे फॉर्म आपल्याला फिल करावे लागतील. आणि कॉलेजला आता जवळपास आपले 125च्या जवळपास कॉलेज आहेत बीएमएसचे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड होत नसतो. स्पॉट राऊंड हा फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी असतो आणि याचे नियम सुद्धा वेगळे असतात. वेळेवर नोटीसमध्ये बरेच काही नियम दिले जातात, तर ते नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करीन, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन आहात तर ते लोक तुम्हाला सुद्धा सांगू शकतात. आता बघा, हे जे पीडीएफ आहे तर हे पीडीएफ प्रिंट काढावं लागतं. यामध्ये कॉलेजचं नाव लिहावं लागतं. विद्यार्थ्यांनी स्वतः ही सगळी माहिती फिल करावी लागते आणि कॉलेजच्या मेल आयडी वर हे फॉर्म पाठवावे लागतात. आणि त्यासाठी फक्त एकच दिवस मिळतो. एका दिवसामध्ये तुम्हाला 100 कॉलेजला जर का फॉर्म पाठवायचे असतील तर किती धावपळ उडेल, तर हे लक्षात घ्या. तर त्यामुळे तयारी आतापासून ठेवा की आपण तयार असलो पाहिजे, की आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असले पाहिजे. कारण फक्त फॉर्म पाठवून चालत नाही. बघा इथं एक दिलेलं आहे की तुम्हाला ज्या पण समजा कॅटेगरीनुसार लागणारे डॉक्युमेंट्स आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार, तर त्यामध्ये तुम्हाला अटॅच करायचे या पीडीएफ सोबत, भरलेल्या या फॉर्म सोबत मेलमध्ये ते डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आणि तो मेल कॉलेजला द्यायचा आहे. मग आता ज्यावेळेस कॉलेजला मेल जाईल तर त्यावेळेस कॉलेजच्या वेबसाईटवर एक मेरिट लिस्ट जनरेट होईल. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म पाठवले तर त्यांची एक मेरिट लिस्ट कॉलेजच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर काय होणार आहे बघा, त्या मेरिट लिस्ट मधून जे पण समजा कॉलेजमध्ये वॅकंट सीट आहे तर त्या वॅकंट सीट साठी सिलेक्शन होईल या मेरिट लिस्ट मधून, आणि ती सिलेक्शन लिस्ट कॉलेजच्या वेबसाईटवरच पब्लिश होईल. आता ही लिस्ट 6:30 वाजेच्या नंतर पब्लिश होते, थोडक्यात रात्री उशिरा, कधी 11 वाजतात कधी 12 वाजतात. आणि जसं सीईटी सेलला सिलेक्शन लिस्ट येते तर तशी सीईटी सेलला परत सिलेक्शन लिस्ट येत नाही. तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन बघावं लागतं. मग आता यासाठी तुम्ही जे पण कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये किंवा मेलमध्ये ठेवणार आहे तर त्याच्या वेबसाईट तुम्हाला आतापासून माहिती असल्या पाहिजे. कुठं त्या लिस्ट ते टाकणार आहेत, अपलोड करणार आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आतापासून तुम्ही माहिती करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही. किमान कॉलेजच्या वेबसाईट तरी तुम्ही आतापासून सर्च करून ठेवा. ठीक आहे. आता ज्यावेळेस समजा आपलं सिलेक्शन होईल तर सिलेक्शन झाल्याच्या नंतर एकच दिवस असतो, तर त्यामध्ये तुम्हाला डीडी घेऊन कॉलेजमध्ये हजर राहावं लागतं ओरिजिनल डॉक्युमेंट सह. चेक ऑब्लिक डीडी ऑब्लिक त्या ठिकाणी आरटीजीएस हे सगळे ऑप्शन असतात, पण चेक शक्यतोवर कॉलेजवाले स्वीकारतील हे थोडं कमी वाटतं, गॅरंटेड नाहीये. तर त्यामुळे तुमचा डीडी काढणं सुद्धा झाला पाहिजे. तर हे सगळं प्लॅन व्यवस्थित करा. म्हणजे थोडक्यात जर स्पॉट राऊंड झाला तर त्यासाठी आपण प्रिपेअर असलं पाहिजे.
आणि या दरम्यान परत एकदा सांगतोय की तामिळनाडूचा हा लास्ट चान्स आहे. यानंतर म्हणजे हा जवळपास शेवटचा राऊंड आहे त्यांचा. मुलं काय करतायत, अजून शेवटच्या राऊंडचं रजिस्ट्रेशन होणं बाकी आहे. पण सध्या ते फक्त बुकिंग करून येत आहेत. कॉलेजचं बुकिंग करून येत आहेत. म्हणजे लगेच राऊंड लागला की ती ऍडमिशन फायनल होते. तर त्यामुळं 22, 23, 24 या तारखेदरम्यान तुम्हाला जर जायचं असेल तर तमिळनाडू BMS असा मेसेज करा आणि निर्णय घेण्याची वेळ आहे सध्या. कारण आता कट ऑफ डेट जवळ आलेली आहे. आज आपण थांबूया. ओके, बाय.